त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या अंकुश काकडेंनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिलाय। आज अजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्रित दिसले असते असं त्यांनी म्हटलंय। दादा असते तर राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण झालं असतं असंही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी म्हटलेलं आहे। दादांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असंही ते म्हणालेत। आज जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक होती, मात्र या बैठकीमध्ये अजित पवार उपस्थित नव्हते। ज्या काही घटना गेल्या महिन्यामध्ये किंवा त्याच्यानंतरच्या झाल्यात त्याची माहिती मी आपणाला दिली आणि आज ज्यावेळेला 12 तारीख उजाडली त्यावेळेला माझ्या मनामध्ये सहजच विचार येऊन गेला की अरे आज जर दादा असते तर आपण एकत्र झाल्याचं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळालं असतं। तुमच्या सर्वांच्या दृष्टीने एक अतिशय आनंदाचा दिवस तो ठरला असता।